नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही काही व्यक्तींशी संस्थांशी आपले ऋणानुबंध अगदी पूर्वीपासून जुळलेले असतात. आणि हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण असं की सांस्कृतिक कलादर्पण म्हटलं की खरोखरच आपलं एक जिव्हाळ्याचं नातं, हृदयापासूनचं नातं तयार होतं. आणि ते अर्थातच या संस्थेचे संस्थापक आणि गेली 27 वर्ष जे अतिशय मेहनतीने जो सोहळा आयोजित करतायत, सांस्कृतिक कलादर्पण सोहळा, त्याचे सर्वेसर्वा या संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर सांडवे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खूप आज आनंद वाटतो आहे की गेली 27 वर्ष आपण हा सोहळा आयोजित करताय आणि उद्या हा रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे की यावर्षी तुम्ही जे वेगवेगळे उपक्रम राबवलेत तुमच्या संस्थेतर्फे आणि या सोहळ्यामध्ये काय काय असणार आहे, आम्हाला उत्सुकता आहे फार. गेल्या वर्षभराचं जर सांगायचं झालं तर गेली 27 वर्ष जे लोकांना असं माहिती आहे की फक्त चित्रपट, नाटक, टी व्ही मालिका, न्यूज चॅनल यांनाच अवॉर्ड देतो असं इंडस्ट्रीला माहिती आहे की सांडवे सर फक्त सांस्कृतिक कलादर्पणतर्फे यांनाच अवॉर्ड देतात. पण त्याच्याही पलीकडे जर बघितलं तर पहिले जे 6 महिने असतात हे शाळा आणि कॉलेजसाठी असतात. म्हणजे शाळांच्या बालनाट्य, लोकनृत्य, चित्रकला, हस्ताक्षर अशा वेगवेगळ्या 18 स्पर्धा घेतल्या जातात. त्याचबरोबर मग एकांकिका स्पर्धा कॉलेजच्या. आणि ते झाल्यानंतर डिसेंबरपासून सुरू होतं तो सीझन, तो म्हणजे चित्रपट, नाटक, टी व्ही मालिका आणि न्यूज चॅनल. बरं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा काय घडतं की चित्रपट आणि नाटकांचे जे परीक्षक असतात ते सन्माननीय परीक्षक सगळे परीक्षण करतात, नाटकं बघतात, सिनेमे बघतात, सिरियल बघतात आणि मग त्यांचा निकाल लागतो. त्यातले 10 सिनेमे निवडले जातात किंवा 5 नाटकं किंवा 6 नाटकं निवडली जातात. यावर्षी 6 नाटकं निवडली गेली एकूण 27 नाटकांमधून. आणि त्याचबरोबर 62 चित्रपटांमधून एकूण 16 चित्रपट निवडले गेले. पण 16 दाखवू शकत नव्हतो म्हणून 15 सिनेमे दाखवले गेले. पहिल्यांदाच असं घडलं 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये की 10 सिनेमे आम्ही सर्वोत्कृष्ट निवडले जायचे. यावर्षी खूप छान छान सिनेमे होते. तर अशा 15 सिनेमांचा आपण चित्रपट महोत्सव नुकताच गेल्या महिन्यामध्ये शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी केला. आणि त्याचबरोबर नाट्य महोत्सव देखील त्याच ठिकाणी आम्ही केला. दरवर्षी आम्ही असं करतो की पहिल्यांदा नाट्य महोत्सव करतो, दरवर्षी सिनेमांचा जो उत्सव असतो तो नंतर असतो. यावर्षी चित्रपट महोत्सव प्रथम केला आणि त्यानंतर नाट्य महोत्सव केला. बरं, नाट्य महोत्सवामध्ये सुद्धा 5 नाटकं नसून 6 नाटकं, सर्वोत्कृष्ट नाटकं. बरं, महाराष्ट्रातलं काही मी तर म्हणतो भारतातलं एकमेव असं पुरस्कार सोहळा असेल की जिथे परीक्षकांसोबत प्रेक्षकांना स्वतःचं मत नोंदवण्याचा अधिकार असतो. म्हणजे ते स्वतःच्या मताने इथे देतात. म्हणजे आम्ही मतपत्रिका त्यांना देतो नाटक बघितल्यानंतर, सिनेमा बघितल्यानंतर, आणि मग ते स्वतःचं मत लिहितात. मला हे आवडलं, मला माझं पुरस्कार ह्यांना द्यावासा असं वाटतो. आणि मग ते परीक्षक आणि त्याचबरोबर प्रेक्षक यांचं आम्ही टॅली करतो आणि त्यातून निकाल काढला जातो. बरं, त्याचबरोबर आमचे काही ऑर्गॅनिक हे सगळं पूर्ण महाराष्ट्रात आहेत. पूर्वी या सगळ्या स्पर्धा महाराष्ट्रातनं घेत होतो. आता मुंबईपुरत्या राहिल्यात शालेय आणि कॉलेजच्या. पण बाकी या ज्या स्पर्धा आहेत या तर चालूच असतात चित्रपट नाटकांच्या. आता ह्या चित्रपट महोत्सव आणि नाट्य महोत्सवातून जे काही सर्वोत्कृष्ट आलेत, आता त्यातील पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच 8 मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात संध्याकाळी 6:30 वाजता अनेक मान्यवरांच्या हस्ते, अनेक सेलिब्रिटींच्या हस्ते, मी नेहमी सातत्याने म्हणत असतो की हा मोठा महामेळा आहे, हा माझा कुंभमेळा आहे, कलावंतांचा महाकुंभमेळा आहे. आणि या कुंभमेळ्यामध्ये मी आत्ता कुंभमेळा झाला आहे म्हणून म्हणत नाही, दरवर्षी हे म्हणतो कुंभमेळा आहे. आणि या कुंभमेळ्यामध्ये आमचे कलावंतांचे संत इथे येतात. माझ्या गाण्यामध्ये सुद्धा मी लिहिलेलं आहे, आमच्या सांस्कृतिक कलादर्पणचा कलावंतांचा मेळा इथे भरला. म्हणून जसा आषाढी कार्तिकीचा एक मेळा असतो किंवा जी जत्रा असते किंवा ती वारी असते, तशी ही वारी आहे आमची सर्व कलाकारांची, तंत्रज्ञांची. आणि ते सगळे हक्काने इथे येतात आणि प्रत्येकांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. आता गेली 27 वर्ष जर सांगायचं झालं तर गेली 27 वर्ष अनेक परिश्रमातनं, अनेक
खाचखळग्यांमधून सगळं झेलत इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. एकट्याने एक हाती तंबू हा चालवलेला आहे. यामागे सगळ्या प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर तंत्रज्ञ, कलाकार यांनी सगळ्यांनी साथ दिली म्हणून मी एवढं करू शकलो. आताही पुढे चालूच राहणार आहे, त्याच्यात काही मी घाबरत नाही आणि बिनधास्तपणे करत असतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शॉर्ट फिल्म्ससाठी सुद्धा प्राइजेस दिली जातात. त्याबद्दल हो 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 मी विसरलो, शॉर्ट फिल्म स्पर्धासुद्धा असते आणि या शॉर्ट फिल्म स्पर्धा गेल्या 18 वर्षापासून करतो आहे. पूर्वी नव्हत्या शॉर्ट फिल्म स्पर्धा, ह्या आत्ता सुरू झाल्या. ह्या 18 वर्षापासून शॉर्ट फिल्म स्पर्धा सुरू करतो. बरं, आपल्याकडे सिलेक्टेड असतात, अगदी छान छान असतात. आता म्हणजे काय आहे ना, म्हणजे ज्यावेळेस मी 27 वर्षापूर्वी हा पुरस्कार सोहळा सुरू केला त्यावेळेस महाराष्ट्रात कुठला पुरस्कार सोहळा नव्हता. हा माझा एकमेव होता. नंतर मग हळूहळू 2 वर्षानंतर दुसरे 2 वेगवेगळे आले आणि त्याच्यानंतर आता गल्ली बोळत सुरू झालेत. म्हणून कोणीही गल्ली बोळत शॉर्ट फिल्म फेस्टिवल ठेवतो आणि त्याला इंटरनॅशनल नाव देतो. बरं, त्याच महाराष्ट्रातलीच असतात. असं कसं? मी कधीही इंटरनॅशनल नाव दिलेलं नाही आहे. माझ्या महोत्सवाला दिलेलं नाही, चित्रपट महोत्सवाला दिलं नाही. माझ्याकडे ना 1 वर्षी नॅशनलचे सगळे हिंदी वगैरे सिनेमांनी पण भाग घेतला होता आणि इंडियाच्या बाहेरच्यासुद्धा सिनेमांनी. पण तरीही मी नॅशनल सिनेमांचा महोत्सव किंवा इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव असं कधी म्हटलं नाही, की मला योग्य वाटत नाही. मला मुळात असं वाटतं की माझा मराठी सिनेमा हा जगापेक्षा वेगळा आहे. मला माझ्या मराठीचं कौतुक वाटतं आणि म्हणून मी मराठीसाठी सातत्याने धडपडत असतो. तर शॉर्ट फिल्म फेस्टिवलसुद्धा नुकताच झाला गेल्या महिन्यामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा मला वाटतं 29 काहीतरी शॉर्ट फिल्मने भाग घेतलेला होता. ते सिलेक्टेड असतात आमच्याकडे, कारण की आमच्याकडे कॅश प्राईज त्यांना नसते म्हणून कदाचित ते आमच्याकडे तसे येत नाहीत. काही लोक कॅश प्राईज देऊन ते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. याला वेगळं तसं स्वरूप देत नाही. हा मानांकित आहे, सगळ्यांचा सन्मानित असा हा सोहळा आहे. अनेक वर्ष चालत आलेला आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या कमिटीवर अनेक लोक काम करतात. 54 लोकांची कमिटी आमची, सगळे सेलिब्रिटी वगैरे मोठे मोठे मान्यवर आहेत. या सगळ्यांमधून मिळून हा प्रमुख सोहळा होत असतो. त्यामुळे याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि तेवढंच अभिमान आहे. 27 वर्ष करणं, हे 27 वर्षे कशी निघून गेली मला अजून कळत नाही. मी अजूनही पहिल्या वर्षासारखा तरुणच आहे. आणि बघा ना, आपल्याकडे 27 या आकड्याला सुद्धा महत्त्व आहे, कारण नक्षत्र म्हटल्यानंतर 27 नक्षत्र हे सुद्धा आपण म्हणतो. तेव्हा उद्या सगळी वेगवेगळी नक्षत्र इथं या रंगमंचावरती अवतरणार आहेत. तेव्हा हा सोहळा बघायला उद्या संध्याकाळी 6:30 वाजता तुम्ही नक्की यायचं आहे. तुम्हाला सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेश आचवल सरांचं म्हणजे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आमची मुलाखत घेतली आणि ती लोकांपर्यंत प्रसिद्ध करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि हे सातत्याने लोकांसाठी उभं केलेलं माध्यम आहे, तर लोकांनी हे पुढे घेऊन जायचं आहे. माझ्यानंतर ही लोकच घेऊन जाणार आहेत. तर आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.